जळगाव जिल्ह्यातील चोपडा येथे मुली आणि महिलांमध्ये जनजागृती करण्याच्या उद्देशाने केरळ स्टोरी चित्रपटाचा मोफत शो आयोजित करण्यात आलाय। सकल हिंदू समाजाच्या वतीने हा उपक्रम राबवण्यात आला होता। तर प्रेमाच्या जाळ्यात फसून काही मुलींचं शोषण झाल्याच्या घटना समोर येत असल्याने याच पार्श्वभूमीवर या विषयावर आधारित चित्रपटाच्या माध्यमातून समाज प्रबोधन करण्याचा प्रयत्न करण्यात येत असल्याचं आयोजकांनी सांगितलंय। मुली प्रेमाच्या जाळ्यात का फसतात, त्यानंतर त्यांच्यावर कोणते अन्याय होऊ शकतात आणि अशा घटनांचा परिणाम काय असतात याबाबत जागरूकता निर्माण करणे हा या उपक्रमामागील उद्देश असल्याचे स्पष्ट करण्यात आले। या उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळाला असून सुमारे 400 ते 450 मुलींनी चित्रपटगृहात उपस्थित राहून केरळ स्टोरी हा चित्रपट पाहिलाय। मुलींनी अशा घटनांना बळी पडू नये आणि सावध राहावं यासाठी समाजात जनजागृती करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचं आयोजकांनी सांगितलंय। जय श्रीराम। आज आपण केरला स्टोरी 2 हा मुलींसाठी फ्री शो म्हणून ठेवलेला आहे। हा चित्रपट फ्री ठेवण्याचं कारण हे की लव जिहाद जे आपण पहिल्या पार्टपासून बघतोय अजूनपर्यंत ही लव जिहाद हे प्रकरण थांबलेले नाही आहे। अजूनही प्रेमाचे फसव्या जाळांमध्ये फसवणं, धर्मांतरण करणं, कुठंतरी वैश्य प्रवृत्तीमध्ये त्यांना स्थलांतरित करून देणं किंवा डायरेक्टली त्यांना आतंकवादी संघटनांसोबत जोडणं हे आपल्याच मुलींना भरकटण्याची कामं चाललेली आहेत। ती कुठंतरी या कार्यक्रमांमधून थांबवावीत हेच आमचे प्रयत्न आहेत आणि आम्हाला जितकं थांबवता येणार आहे, जितकं मुलींचे ग्रुप गोळा करता येणार आहे ते करू आणि जिथपर्यंत धर्मजागृती करायची आहे ते केरला स्टोरी 2 ह्या मूवीमधून आम्ही करण्याचा नक्कीच प्रयत्न करू। किती मुली या चित्रपट पाहत आहे? 400 ते 450च्या दरम्यान चित्रपट बघतो। सकल हिंदू समाजाच्या वतीने आपण हा प्रयत्न केलेला आहे की लव जिहादमध्ये फसणाऱ्या आपल्या जितक्या पण हिंदू धर्माच्या मुली असतील तितकं आपल्याला ते फसायला नको ह्या सगळ्यात जास्तीत जास्त प्रयत्न असणारे। जरी आपल्याला वाटतं की सेक्युलरिझम आहे, सर्व धर्म समभाव आहे, तरी आपल्याच मुली का फसतायत याच्यावर का कोणी लक्ष देत नाही आहे। त्यासाठी हा चित्रपट आपण मुलींना दाखवण्याचा मोठा प्रयत्न केलेला आहे आणि हे प्रयत्न असेच आपण कायम ठेवणार आहेत। यासाठी सकल हिंदू समाजातर्फेच आपण ही कार्य केलेले आहेत आणि हे आपल्याला सदैव करत राहायचे आहे। गोंदिया जिल्ह्याच्या अर्जुनी मोरगाव तालुक्यातील वडेगाव बंधा परिसरात जंगली हत्तीच्या कळपाने गेल्या 4 दिवसापासून चांगला धुमाकूळ घातला आहे। गडचिरोलीच्या दिशेने असलेल्या 25 ते 30 हत्तीच्या या कळपामुळे शेतकऱ्यांच्या पिकाचं अतोनात नुकसान झालंय। परिसरात सध्या भीतीचं वातावरण आहे, तर वन विभागाने या हत्तीवर ड्रोनद्वारे लक्ष ठेवण्यास सुरुवात केली आहे। नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी आता शासकीय हमीभावाने भरपाईची मागणी केली आहे। हत्तीच्या या कळपाने शेत शिवारात शिरून मक्का, भाजीपाला आणि शेतातील पाईपलाईनची मोठी नासधूस केली आहे। अनेक शेतकऱ्यांची पिके उभे या कळपाने जमीनदोस्त केली आहे, तर परिसरातील एका प्राचीन देवघराची तोडफोड करण्यात आली आहे। या परिस्थितीचं गांभीर्य ओळखून वन विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी सध्या वडगाव बंध्या परिसरात तळ ठोकून आहेत। नुकसानग्रस्त भागाचा पंचनामा करण्याची प्रक्रिया सुरू असून शेतकऱ्यांकडून लेखी अर्ज स्वीकारले जातात। दरम्यान शेतकऱ्यांनी मक्याच्या पिकासाठी एकरी 94,400 रुपयाची नुकसान भरपाई देण्याची मागणी वन विभागाकडे लावून धरली आहे। नागरिकांच्या सुरक्षेसाठी वन विभागाने हत्तीचा कळप दिसल्यास त्यांच्यावर जवळ न जाण्याचं आणि तात्काळ प्रशासनाला माहिती देण्याचं आवाहन केलंय। आता वन विभाग आणि राज्य सरकार या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना किती लवकरात लवकर मदत मिळवून देते याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। मी घनश्याम बाबूलाल लामट, पंचायत समिती सदस्य, अर्जुनी मोरगाव। आज ग्राम वडेगाव बंध्या येथे आलो असता मागील 3 दिवसापासून शेतकऱ्यांच्या मक्का या पिकामध्ये हत्तीचा कळप आलेला आहे आणि 3 दिवसापासून शेतकऱ्यांच्या मक्याच्या पिकाची खूप नुकसान झालेली आहे। तरी फॉरेस्ट डिपार्टमेंटचे कर्मचारी इथे आले असता ACF आणि RFO साहेब हजर होते। त्यांनी मदतीची आश्वासन देऊन मदत करू असे सांगितलं। तेव्हा आम्ही शेतकऱ्याच्या वतीनं अशी मागणी केली आहे की सरासरी पीक हे 40 क्विंटल येते आणि सरकारी भाव हा 2360 रुपये आहे। तो धोरण स्वीकारून सरकारने आम्हाला 94,400 रुपये अशी सरसकट झालेली नुकसान भरपाई प्रति एकरप्रमाणे द्यावी ही आम्हाला शेतकऱ्याकडून मागणी आहे। भिवंडी शहरातील नायगाव परिसरात उभी असलेल्या बेलोरो गाडीने अचानक पेट घेतल्याची घटना घडली आहे। या घटनेमुळे परिसरात एकच धावपळ उडाली होती। नायगाव परिसरात उभ्या असलेल्या बेलोरो गाडीमध्ये मोठ्या प्रमाणात पुठ्ठा आणि भंगारचं सामान ठेवण्यात आलं होतं। अचानक गाडीमधून धूर निघू लागल्याने स्थानिकांच्या निदर्शनास आलं।
काही क्षणातच गाडीने पेट घेतल्याने आग वेगाने पसरू लागली। दरम्यान परिसरातील नागरिकांनी तात्काळ धाव घेत पाण्याचा मारा करून आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केलाय। नागरिकांच्या सतर्कतेमुळे ही आग मोठ्या दुर्घटनेत रूपांतर होण्यापूर्वीच नियंत्रणात आणण्यात आल्यात यश आले। सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती समोर आली आहे। घटनेचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालं नसून या प्रकरणाची पुढील चौकशी सुरू आहे।